सो हॅलो गाईज, खूप दिवसांनी ब्लॉग आला आज. तर आजच्या ब्लॉगचं कारण असं आहे की आम्ही सगळे मित्र निघालोय धुरंधर बघायला. टाइम बघा 1:45 झाल्यात. आम्ही निघालोय 2च्या शोला. का आम्हाला पण नाही माहिती, आम्हाला मस्ती सुचली जायचं पिक्चर बघायला आणि ही तयारी बघा. भाऊ चाललंय ट्रेकिंगला. आता बघा नरुटो उजुमाकी नाही जाते रो गुर काय ओ साबजी जागते रहो. तर एवढी गँग जमली, अजून पोरं आहेत. टोटल आम्ही 14-15 जण जमलोय. अख्खा थिएटर आम्ही वन साइड बुक करून टाकलाय. डायरेक्ट 4-5 हजारचा खर्च केला तिकीटचा. चाललोय आता सगळी गँग घेऊन. आत्ता चालले 2 वाजताचा शो आहे, तो डायरेक्ट संपणार सकाळी 6 वाजता. म्हणजे दूधवाल्याची आणि आमची एंट्री सोबत. अथर्व, यू नॉट रेडी फॉर दिस. अजून 2 धुरंधर जॉईन झालेत आम्हाला. अशी एक करून अख्खी वानर सरा घेऊन जाणार आहे आम्ही. अख्ख्या थिएटर मध्ये राहणच करणार आहे फुल. हे बघा झालीच सुरुवात. मी बोललो होतो तुम्हाला काही ना काहीतरी निघले आणि काय केलं माझ्यासोबत. झालं असं की या मनाला अथर्वची गाडी घ्यायची होती, चालू गाडी. त्यांनी काय केलं, चालू गाडीमध्ये घुसलाय आणि पुढे जायला बघत होता. आणि त्याला जमलंच नाही, झोप पडत उलटा. अरे आई एवढी आजच बाहेर सोडला घरच्यांनी. ह्याला घरचे ह्याचे बाहेर सोडत नाही, आजच त्याला बाहेर सोडलंय. आणि अरे न्यूट्रलला गाडी कसं हे अशा गोष्टी घडतात. गाडी न्यूट्रलला होती तरी चालत होती आणि अचानक न्यूट्रल वरून बंद झाले. म्हणजे इथूनच आमच्या सोबत रहस्यमय गोष्ट. हे बघा, एखादा कोणतरी माणूस भेटला रस्त्यात, बस त्याची मजा घ्यायची त्यांना. म्हणजे खरं सांगतो, आता तू देवाच्या एकदम चांगल्या प्रमाणे पाया पड बरं का. चल तेरे बोलो मकसदची ट्रेनिंग सुरू आहे गाईज. मकसद तर गाईज आम्ही पोहोचलो फायनली थिएटरला. येता इतकं काय घडलं की सांगता सुद्धा येणार नाही आम्हाला. पण फायनली आम्ही 1:40ला पोहोचलो. 12:40ला प्रवास सुरू केला. 1 तास लागला 15 मिनिटाच्या रस्त्याला आम्हाला. आपल्याकडे नाही होती तिकीट. हे 2 आहे ना, हे 2 18+ नाही, ह्यांना नका देऊ. जावा चला घरी. मी सांगत होतो हे दोघं अंडर एज. पोहोचले आम्ही सक्सेसफुली. अरे भाइयों का मीठा हो गया, सारे भाइयों का मीठा हो गया. कल रात को ही मिले थे, अभी आज रात को मिले. अरे गर्दी बघ. आम्हाला वाटलं ना आम्हीच असेल असं की पिक्चर बघायला आलो 2 वाजता, पण गर्दी बघा गर्दी. पाटील अजून 2 धुरंधर आले. धुरंधर मेन दाखव यो आज आलाय आपल्यामध्ये. आणि हा 10 जरी वाजले ना, 10 रात्रीच्या 8 वाजता त्याच्या घरी फोन यायला लागते की 10 वाजायच्या आत घरी पाहिजे. हा पोरगा आज अक्षरशः 2च्या शोला आलाय. 2च्या शोला आलाय. आणि हा याला तर आजच 5 बॅग लागल्या तरी धुरंधर बघायला आलाय. ब्लॉग मध्ये घरचे बघतील सांग दाखवणार मी. काकू याला 5 बॅग लागल्या, खोटं बोलून मार्कशीट एडिट करणार आहे. याला बघा जरा घरी. ब्लॉग मध्ये टाकू नको. गँग घेऊन पाकिस्तानवर हमला करायला जाणार आहे आम्ही. 13 इंडियन जवान घेऊन चाललो. देऊनच बाहेर. जर परत आलो तर देशाचा, नाही आलो तर भारत. 1 2 3 4 5 6 7 एक आलो. आखी गँग बसली आहे. एक आखी रोज आम्ही करून टाकली आम्ही. तरी सुद्धा थिएटर मोकळं आहे. जिथं इच्छा होईल तिथं बसू आम्ही. सांगतो गुटखा नको खात जाऊ. गुटखा खावणे ना असं होतं. कसं आहे मेदूवाडा खतरनाक बीमारी हो गई है. कमाने वाले वो अकेले हैं. ये सोचकर कि भविष्य में हमारा क्या होगा, एनी ने हमारी जिंदगी असल्यापासून आहे ना 2 वर्ष तेव्हापासून याला नाद लागला.
समजून समजून वैतागलो. खाणं बंदच नाही. बघा टेंगो बघा कसं आलं. बताता है कि धूम्रपान छोड़ने के खालचा 20 खालचा. मिनट में आपका रक्तचाप सामान्य हो जाता है. आपके शरीर में मोटाई की मात्रा काय कम हो जाती कपड्याच्या कपड्यात टेंगो येते. पैसा बघा. पैसा बघा पैसा. अरे सगळं अर्धा अर्ध घेऊन आलं. प्रसाद आहे प्रसाद. लोकांना 2:03 मूवी स्टार्ट झाला गाईस. अंकल जी कितने मूवी बघून मला रील देतो. तर गाईज आता झाला इंटरव्हल. एकदम इंटेन्स मूवी सुरू होता. फुल एकदम क्लास मूवी आहे. नक्की तुम्ही इथून बघा. थिएटरलाच बघितलं पाहिजे. झाली कसं आहे तुळशी बागेत दाखव तिथं आणि घेऊन ये. एकदम काढ. इंटरव्हल झाला आणि आम्ही गरीबासारखं गेलो. वॉशरूमला गेलो. रिच्युअल फॉलो केला. टॉयलेटला गेलो आणि आले गरीबासारखे. तर भांडणं सुरू आहे त्यांची. काय 350ची तिकीट रे आपली. तू पॉपकॉर्न खातोय. पटतं का तुला? आता मी बारक्यावर झालंय स्कॅम. 12 ए छोटू. हृदय रोग ए का छोटू खतरा एक रेड बुल लाना. बढ़ता जाता है. लेकिन अभी धूम्रपान की वजह से आप दिल के दौरे सामने नजारा देखते रहिएगा. कुछ दिलचस्प होने वाला है. अंगेन गात्रम नयने वक्त्रम न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम. पिक्चर संपला. लाईट लागल्याशिवाय आम्ही काय हल्लो नाही. पिक्चर संपला. एक नंबर पिक्चर होता. $18 जिंकला. $18. अख्खे 18. सर 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 एक फोटो. सर एक फोटो. सर एक फोटो. एक फोटो. अरे तोच सर. एवढं सगळं फक्त एका चहा आणि बन मस्क्यासाठी चालले. तर आपल्या अथर्व भाऊनी डायरेक्ट $18 प्रॉफिट काढला. किती रुपये झाले? 1800 रुपये. सगळी पोरं आज बन मस्का खाणार आहे. फक्त भाऊची कृपा. हे चल आत घेऊन चल. हे ऑल क्लिअर का? ए चेक कर. ए क्लिअर का? ए चल चला सर चला. सर ए चल चल चला. बाजूला घ्यायला. स्वच्छ नाही करत बाजूवर. मूवी पाहिला काही एक नंबर मूवी होता. लास्ट एंडिंग मिस करू नका. एंडिंग मध्ये इतका डेंजर क्लायमॅक्स दाखवलाय ना, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. एवढा भारी क्लायमॅक्स होता. एंडिंग अजिबात मिस नका करू. एक नंबर वर्थ वॉचिंग होता मूवी. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. Get ready. सकाळी आलोय आम्ही कॅम्पला डायमंड क्वीनला नाश्ता करायला.
आणि स्पॉन्सर आहे अथर्व काय ओके. सर सरांच्या मागे एवढी सरांकडे दाखव 2 मिनिटं सरांकडे. एक पण मस्क्यान चहासाठी फक्त एवढी सिक्युरिटी आहे. हे सगळे नकली आहे, सगळे खरा धुरंधर फक्त इथे अरे चालून जा चालून जा. जाऊ तिथं चौ घालवायची असते. असं एक ठिकाण नाही ज्या जाऊ शकतो मी, असं एक ठिकाण नाही 4 चौकात चौ घालवायची. हे बघा अरे मान्य आहे धुरंधर पाहिलाय तू. सरच बोलल्या सर. विषय कसा आहे, आम्ही ज्या ठिकाणी आलोय ना आणि त्यात धुरंधर बघून आलोय असं वाटतंय आम्ही खरं पाकिस्तानच्या कुठल्या तरी ठिकाणी आलो. आणि धुरंधरचा पण फील येतो इथं बसल्या इथे सगळेच आम्हाला हमजा आले दिसायला लागले, सगळे काय नाही काय दिसायला लागले. अरे तुला सर तुला पकडत देणार आहे. चहा प्यायला आलतो का चहा संपवायला आलतो काही समजत नाहीये. कप बिल वाढवाय. कपचं प्रमाण बघा 26 चहा पिले सगळे 26 चहा. हे बघा यांची तोंड. पैशाला जायचं म्हणून त्याला तोंड असते. 26 चहा 5, 7, 8 कार्या 7, 8 परत बन मस्का 8 केक टाकल्या 1000च्या वर बिल करून टाकल्या. बिल बघा आमचा आणि हा अख्खा बिल श्री 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 अथर्व भाऊ साठे यांनी अख्खा 1300 रुपयाचा बिल भरलाय. यांचा आपण सत्कार करण्यात येत आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. गणले थांबा गणले होते टाळ्या टाळ्या. अरे टाळ्या वाजव. अरे असू दे ना, काय भावना महत्वाची. अरे बिल भरल्या काहीतरी लास्ट ठेवा. टाळ्या वाजवा सरांसाठी. असे दिलदार मित्र आहे आमचे. काय आता यांच्यासाठी जीव आवडून टाकू आम्ही डायरेक्ट. एवढे भारी मित्र डायरेक्ट 1300 रुपयाचं बिल भरून टाकलं भाऊनी. काय मन बघतो. सिम्प्लिसिटी बघा, डाऊन टू अर्थ सर. डाऊन टू अर्थ बघा, डाऊन टू अर्थ. गाईस फायनली आम्ही पोहोचलोय सांगवीला. आता झाले 7:45. रात्री 12:30ला निघालो होतो, डायरेक्ट 7:45ला आलो. एनर्जी बघा तरी सगळ्यांची सकाळी. पार्किंगला लावून बाय बाय.